अंदर माणूस आहे तो. आणि पूर्वीपासून मी बालाजी गोत्रे यांना पाहतोय. पूर्वी कफन बांध के हम आएंगे और लड़ेंगे ऐसा कुछ उनका माहौल था, लेकिन आज तो बदल चुके. वो कफन कहा गया है वो पता नहीं. तो नांदेडचा कफन त्याने काढून टाकला आणि नवी मुंबईच्या या झगमगाटी माहोलमध्ये ते सामील झालेत, म्हणून तो कफन तुम्हाला दिसत नाही. पण नांदेडचे MPSCत कार्यरत असलेले एक दर्दी प्रेक्षक मेहते साहेब यांच्याकडनं काल त्यांना 202 रुपयाचं बक्षीस आलं होतं. नांदेड की बात अलग है. किशोर भुसारे कुठे असतील त्यांना विनंती, आपला मुलगा इथं जरा मस्ती करते, त्याला घेऊन जा. किशोर भुसारे साहेब, विनंती असेल. सगळ्यांनाच विनंती असेल की या ठिकाणी थोडंसं ज्या पद्धतीनं मूर्त्या पाळल्या जात आहेत किंवा ट्रॉफीज अनेक वेळा स्वतःच्या लेकरांना चालू सामन्यात योगेश खराडे माझ्यासोबत जोडले गेलेत समालोचन कक्षात. एक चांगली जुगलबंदी प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. GST टायगर आयोजित चॅम्पियनशिप शेवटच्या दिवशीचा शेवटचा सामना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन योगेश सर, बघा कर्णधार अशोक बायगुडे यांनी विश्वास दाखवलाय माधव फाळेवर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन माधव फाळेला पाचारण केलंय. माधव फाळे कितपत यशस्वी ठरतोय टॅकल करण्यात बालाजी कोकणेला. जर्सी नंबर 99 बालाजी कोकणे यावेळी तयार. हॉलिडे क्रिकेट संघासाठी बालाजी कोकणेचा आक्रमक पवित्र पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू बाळाईसाठी हलकासा ग्लास केला लेग साइड रिजनला. क्षेत्ररक्षक धावतायत मागे चेंडू आणि क्षेत्ररक्षकांनी रेस जिंकला. चेंडू बालाजी कोकणे याच्या बॅटमधून पहिला चौकार ठोक DJ हर्ष. बालाजी कोकणेने योगेश सर फुलटॉस चेंडू होता लेग साइडला ग्लान्स केला. चेंडू केला 4 धावांसाठी. 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय बालाजी कोकणे फायनल मध्ये. नक्कीच योगेश सर, पहिला चेंडू जमिनीवर लँड झाला नव्हता, त्याला सीमेरेषा बाहेर पाठवला होता. राजेंद्रांनी चांगले प्रयत्न केले लेग साइडच्या रिजन मध्ये, पण यश मिळालं नाही. आता मात्र स्कोर आहे 2 चेंडू आणि 4 धावा. हॉलिडे विरुद्ध टायगर असा हा सामना, संघर्षाचा सामना, फायनलचा सामना. माधव फाळे पुन्हा एकदा राईट ऑफ ओव्हर द विकेट.
यावेळी मात्र सुरेश जाधव पहिला चेंडूचा सामना करताना महादेव भाळे याचा चेंडू पाहिला, थोडासा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला, चेंडूवर धाव घेण्याचा काही प्रयत्न नाही. पाहिलं योगेश सर, सुरेश जाधव जो अतिशय शांत, संयमी आणि मोठी पारी खेळणारा खेळाडू, लंबी रेस का खिलाडी है, इतक्या लवकर हार मानणार नाही. अजून 8 षटकं त्याच्या हातात आहेत आणि 8 षटकात 100च्या वर धावसंख्या त्याला न्यायची आहे. म्हणूनच पुढच्या चेंडूचा नक्कीच चांगला सामना करेल सुरेश जाधव. यावेळी लेग साइडला शॉर्ट लेगच्या दिशेने ग्लान्स केला पुन्हा एकदा 4 धावांसाठी राजेंद्र याचा या षटकातला दुसरा अयशस्वी प्रयत्न. धावसंख्या 4 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झेल घेण्याचा प्रयत्न मात्र ठरला अयशस्वी आणि धावा मिळत आहेत पूर्ण 4. या 4 धावांनिशी पंच सांगतायत हे षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर हॉलिडे हंटर संघ पोहोचतोय बिनबाद 13 या धावसंख्येवर. काय पंच, एका षटका समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 13 धावा. पहिलं षटक तर पॉवर प्लेचं आपल्या नावावर केलंय हॉलिडे हंटर संघाने. यावेळी योगेश पवार वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू टाकलाय, पहिला चेंडू निर्धाव टाकलाय योगेश पवार. चांगलं षटक हाताळतोय, सकाळपासून आपण पाहिलंय, तिसरी मॅच खेळतोय, पण अतिशय सुरेख अशी गोलंदाजी योगेश पवार याची. चीते की चाल, बाज की नजर और बालाजी के बैट पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकता है. पुढचा चेंडूचा सामना करतोय बालाजी कोकणे. या साईडला ऑफ साईडला कट केलाय, स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र थोडासा अडखळतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. बेसनेल चौकार. मनगडात जोर असतो, संकट किती मोठं असू दे, हातातल्या बॅटवर विश्वास ठेव, डगमडू नकोस वागा, पूर्ण हॉलिडे तुझ्या पाठीशी, असं सांगताना अनिरुद्ध कावीकर लॉंगॉनच्या दिशेने. यावेळी फुलटॉस चेंडू हलकासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नितीन पाटील यांच्याकडून. बघा, नितीन पाटील चांगलं षटक देखील टाकतात. यावेळी क्षेत्ररक्षणात आपली चुणूक दाखवतात नितीन पाटील. नक्कीच काही धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी.
यावेळी पाहिलं आधीचा चेंडू होता निर्धाव, पण दुसऱ्याच चेंडूवर मात्र गोलंदाजाच्या अहंकाराला दगा देणारा हा फटका, पॉइंटच्या वरून मारलेला चौकार बालाजी कोकणे पुन्हा एकदा फार्मात येतोय योगेश सर. त्याच्या म्हणण्यात जोर असतो. संकट कितीही मोठं असू द्या, पण जो गोलंदाजाचा आत्मविश्वास आहे तो मात्र. यावेळी पुन्हा एकदा चौकार जातोय. क्षेत्ररक्षक स्लिपचा फक्त प्रेक्षक बनून उभा राहिला. चेंडू गेला सीमा पार, संधी मिळते पुन्हा एकदा डीजेला. पुढील चेंडू. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण केले. योगेश सर बक्षीस आलंय बालाजी कोकणे याच्यासाठी 2500 रुपयाचं बक्षीस संदीप देशमुख यांच्याकडनं आलंय मैदानात. बालाजी कोकणे यांच्यासाठी रोख 2500चं बक्षीस आलंय. 2 चौकार लगातार जे मारले ना त्यासाठी बक्षीस आलंय. आणि आपण पाहिलं ना मैदानात जे पाणी घेऊन आलेत खेळाडू, प्रेक्षकांना विनंती आहे बघा ऑन स्क्रीन आमचं समालोचन दिसतंय. प्रेक्षक टीव्हीच्या माध्यमातून दोन्ही समालोचकांना सकाळपासून पहिल्यांदाच दाखवलंय, त्यांचं देखील आभार प्रेक्षक वाहिनीचं. त्या आवाजाची प्रखरता काय असेल ते राहुल पारधीला मॅच संपल्यानंतर विचारा जाऊन सर. दरम्यान सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. धावसंख्या 26, 2 षटकानंतर बालाजी कोकणे वारंवार या ठिकाणी आपण मागणी करा. नितीन पाटील. नितीन पाटील याचा पहिलाच चेंडू लेग साईडला पुन्हा एकदा फिरवण्याच्या नादात चेंडू चाललाय वाईट. वैयक्तिक 9 चेंडूत 18 धावांवर खेळतात बालाजी कोकणे. एक मोठी खेळी साकारावी लागेल बालाजी कोकणेला. प्रत्येक विकेटला गलांडे सरांकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. यावेळी बालाजी कोकणे याचा चांगला फटका, समालोचन कक्षाला सलामी देणारा खणखणीत चौकार. पहिला डॉट आला ना, पहिला डॉट होता. यावेळी फेवरेट शॉट खेळलाय. चेंडू हवेत आहे. राजेंद्र चेंडू खाली आणि झेल सुटलाय. एक मोठ्या खेळाडूचा झेल सोडला राजेंद्र याने. जीवदान मिळतंय सुरेश जाधव याला. आकाशाकडे पाहतोय सुरेश जाधव. मोठी केळी साकारायची आहे आणि त्याला थोडंसं योगदान दिलंय राजेंद्र याने. गलांडे सर यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. कुठेतरी या
छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या पराभवाला कारणीभूत ठरतात. त्या चुका घडू नयेत यासाठी करतात. यावेळी ऑफसाईड द ऑफ स्टंप चेंडू चालला निर्धाव. पुन्हा एकदा चांगलं षटक कमबॅक करताना गोलंदाज दिसतोय नितीन पाटील. ऑफसाईड द ऑफ स्टंप चेंडू ठेवला, निर्धाव चेंडू टाकला. धावसंख्या 2.5 चेंडूंनंतर 33 या धावसंख्येवर स्थगित आहे. 5 चेंडू 10 धावांवर खेळतोय सुरेश जाधव. यावेळी पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये खेळला. 1 धाव सुरक्षित खेळून काढले आणि 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचते हॉलिडे हंटर संघाची 34 धावा. एक चौका गेल्यानंतर नितीन पाटील या गोलंदाजाने ज्या पद्धतीनं स्वतःचा जलवा दाखवला आहे दीपक कुंभार आणि आमचे मार्गदर्शक श्री विनू देवगुलाल साहेब या ठिकाणी आपल्या धुरंधरच्या व्यक्तिमत्वाचे तगडे समर्थक आमचे त्याच पद्धतीने मार्गदर्शक समयसूचक आणि प्रास्ताविक गोलंदाजांनी बक्षीस जाहीर संघाला जे नक्कीच सर, बिदोळ गलांडे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. जितकं खेळावर प्रेम आहे तितकंच दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि खेळाडू म्हणून देखील खूप सुंदर खेळ करतात. आपण त्यांच्या माध्यमातून काल जो खेळ पाहिला अतिशय सुरेख खेळ, त्यांची गोलंदाजी अतिशय भेदक आहे, अचूक टप्प्यावर आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व बिरदेव गलांडे सर. सामना होतोय सुरू. 4थं षटक. यावेळी दीपक कुंभार 4थं षटक घेऊन आलेत. पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका आणि लेझी क्षेत्ररक्षण मानावं लागेल. 4 धावांसाठी चेंडू चालला आहे. खणखणीत चौकार. दीपक कुंभार याचा पुढचा चेंडू लॉंगॉनच्या वरून मारण्याचा प्रयत्न झेल होईल का? आणि मात्र या ठिकाणी खेळीचा अंत होतोय. ऑन स्ट्राईक आलंय. ज्या खेळाडूने मागच्या वर्षी फायनल मध्ये 50,000चं पारितोषिक एका दिवसात कमावलं होतं तो फलंदाज यावेळी फलंदाजीवर. यावेळी मात्र सरळ सुरक्षित खेळून काढला. पहिला चेंडू निर्धाव खेळला होता रिव्हर्स स्वीपने, परंतु तुषार कांबळे एक मी म्हटलं तुम्हाला कल्पक बुद्धिमत्तेचा खेळाडू आहे. कुठल्या चेंडूवर कुठला खेळ करावा यांना माहिती आहे. म्हणून पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली. कारण त्याला माहिती आहे आजच्या दिवसाला भन्नाट फॉर्म मध्ये आहे बालाजी कोकणे आणि त्याच्या बॅटमधून फटक्यांची अपेक्षा हॉलिडेला.
याच वेळी दीपक कुंभार यांचा पुढचा चेंडू या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा चेंडू. काय चेंडू टाकलाय दीपक कुंभार यांनी बघा. या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करून 1 गडी मिळवला आणि पुन्हा एकदा टायगरला कमबॅक करण्याची संधी निर्माण केले. आधीच्या षटकात नितीन पाटील यांनी देखील 8 धावा खर्च केल्या होत्या. आता पुन्हा 6 धावा म्हणजे 2 षटकं अतिशय चांगली फेकलेत. यानंतर मात्र हॉलिडेला कमबॅक करण्यासाठी प्रहार करावा लागेल पुढील गोलंदाजांवर. चाळीस धावा 4 षटकांसमोर 40. या ठिकाणी बारा आहे की जसं तुम्ही म्हणाला ते टॅकल केलं. आल्या आल्या अविनाश सहारे साहेबांच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोचले किती 44. लॉस्ट ऑफ 2 विकेट. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मान्य श्री अवधूत लोमटे सर GST उपायुक्त, त्यानंतर मान्य श्री सूरज मुळीक सर राज्य विक्रीकर उपायुक्त या दोघांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. काय झालं बोला. फास्ट करायचं आहे बघा. वेळ झालेला आहे. लवकरात लवकर सामना चालू करा. आपण पाहिलं चेंडू मिस झाला होता. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे पाहायला मिळलं. बाईटच्या स्वरूपात इथं आलेली 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या वाढते पुढते 45 धावा. राज्य विक्रीकर उपायुक्त मान्य श्री अवधूत लोमटे साहेब आणि मान्य श्री सूरज मुळीक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. खरं तर मोठमोठ्या मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमासाठी त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणारच आहे. त्यांना विनंती आहे. यावेळी मात्र तुषार कांबळे यांच्या बॅटमधून लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेटच्या मधून जाणारा खणखणीत चौकार.
आता गोलंदाज वर प्रत्येक विकेटसाठी बिरुदेव गलांडे सरांकडनं 1,000 रुपयाचं बक्षीस आहे जीएसटी टायगर संघाच्या खेळाडूंना. यानंतरचा पुढचा चेंडू गोलंदाजाने केलं कमबॅक. पुन्हा एकेरी धाव मिळते. तुषार कांबळे येत आहेत पुन्हा एकदा स्ट्राईकवर. धावसंख्या धावून पोहोचते 53 धावा प्रत्येक विकेटसाठी बिरुदेव गलांडे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्युत्तर दाखल अजून एक बक्षीस आले बघा. सचिन जाधव सर एसटीओ यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय सचिन जाधव सरांकडनं. यावेळी पुन्हा एकदा लेग साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. दीपक कुंभार यांनी चेंडू अडवला. जोपर्यंत चेंडू अडवला एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा. अजूनही खेळ शिल्लक आहे 15 चेंडूंचा या इनिंगचा. या 15 चेंडूत जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत तुषार कांबळे यांना. यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न शहार यांचा पूर्ण फसला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला. योगेश पवार यांचं कमबॅक होताना दिसतंय. डीजे पीठावर मान्यवर आलेले आहेत. या मान्यवरांचं सहर्ष स्वागत होतंय. माननीय अवधूत लोमटे साहेब राज्य विक्रीकर उपायुक्त यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती असेल योगेश खराडे सर आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अवधूत लोमटे सर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपलं जीएसटी टायगर संघाकडनं खूप 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 आभार. यानंतर आमचे दुसरे प्रमुख पाहुणे राज्य विक्रीकर उपायुक्त श्री सूरज मुळीक सर यांचं देखील या स्पर्धेवर या व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान होतोय. श्रावण आदबानी यांच्या शुभ हस्ते स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देऊन साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद सर. वळूया मैदानाकडे.
योगेश पवार मात्र 4 चेंडूत पुनरागमन केलंय त्याने पुढचा चेंडू घेऊन. थोडासा अडखळताना दिसतोय. खरंच अतिशय आदर्श अधिकारी आमचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. दरम्यान पुढचा चेंडू योगेश पवार याचा गुडलँड टप्प्याचा चेंडू थोडासा अडखळत खेळला. दादासाहेब पुकळे आलेत मैदानात. गोल्डन मॅन स्वतःचं सोन्याचं दुकान आहे, सोन्या चांदीचे व्यापारी आहेत, पण आपला व्यापार धंदा सांभाळून शनिवार आणि रविवार क्रिकेट खेळतात दादासाहेब पुकळे. अनेक वेगवेगळे फटके त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. ऑफ साईड रिजन असो, लेग साईड असो, अतिशय तंत्रशुद्ध फटके मारणारा खेळाडू दादासाहेब पुकळे, मॅन फ्रॉम सातारा. यावेळी दादासाहेब पुकळे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अशोक भायगुडे यांनी धावत येऊन चेंडू अडवला. मात्र दादासाहेब पुकळे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय फास्ट आणि तरवेज धाव संख्या जाऊन पोहोचले. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 56 धावा. यावेळी नवीन गोलंदाजी मार्कवर परिवर्तन होतंय. दीपक कुंभार एक चांगला गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय. वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक घेऊन मैदानात. अजूनही या इनिंगची 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावगतीला आकार द्यावा लागेल तुषार कांबळे यांना. सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी तुषार कांबळे यांना प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू तुषार कांबळे यांनी लेग साईडला डीप मिड विकेटच्या दिशेने खणखणीत चौकार. माझाच प्रतिस्पर्धी होता. 1 नंबर आणि 2 नंबरला दीपक आणि योगेश देवगर यांच्यात ती लढत चालू होती. दीपक कुंभार अतिशय गुणी गोलंदाज आहे. मी बऱ्याचदा त्याची गोलंदाजी खेळलोय. चांगला गोलंदाज आहे, पण फलंदाज तितक्याच ताकदीचा आहे. 2 चेंडूत 2 चौकार मारून धावसंख्येला आकार दिला आहे. कारण तुषार कांबळे जोपर्यंत मैदानात आहे, हॉलिडेला भीती नाही. त्यांना माहिती आहे शेवटच्या षटकापर्यंत लढत राहणार. यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. चौकार. फलंदाजीवरती या फलंदाजीला देवाची पण साथ मिळते. तुषार कांबळे यांच्या जिगरबाज खेळीला एकटे तुषार कांबळे मैदानात लढतायत. पाहते आपण 3 चेंडूत 3 चौकार ठोकलेत. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका पुन्हा त्याच दिशेने.
सेकंड स्लिपच्या वरून जातोय चौकार, सलग चौथा चौकार आला. योगेश सर, सामन्याचं चित्र पलटताना दिसतंय तुम्हाला. बघा, मगातपासून अविनाश पुरी स्टंपला खेटून उभे होते, पण आता 4 पावलं मागे जायला भाग पडले तुषार कांबळे आणि त्यांना. ही आहे ताकद. पुन्हा एक रिवर्सचा फटका, पण क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. पॉइंट रिजन मध्ये 1 धाव मात्र मिळते. धावसंख्येला आकार येतोय आता हॉलिडेच्या. धावसंख्या पोहोचते 73 या धावसंख्येत. या चौकानंतर सरळ असा स्ट्रेट ड्राईव्ह, सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव धावून पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. बघा, तुषार कांबळे यांचं 2 धावा धावून पूर्ण केल्यात. या षटकात तब्बल धावा ठोकून काढल्यात. 19 धावा तुषार कांबळे आणि दादासाहेब फुकळे. धावसंख्या धावून पोहोचले 75 7 षटका समाप्तीनंतर. समर्थक इथे जाऊन सांगतायत इथे जुगलबंदी आहे योगेश कराडे आणि योगेश दिवेकर यांची. टायगरने कृपया राग मानू नये. योगेश कराडे बाजूला बसलेत आणि मी बाजूला बसलोय. तुम्ही समालोचनावर राग काढू नका. टायगर संघ सामना तापवू नका. ते आमचं काम आहे सामना तापवणं. या ठिकाणी जो गेल्या परंतु सर आणि जसं तुम्ही बोलला डॉट षटक केलं, रिव्हर्स स्वीपचा अनोखा असा षटकार. पुन्हा जो संघनायक असतो त्याला नक्कीच कुठंतरी
निर्णय पंच प्रयत्न करतायत. जो काय खेळामध्ये जीएसटी विभागाने राज्याचे उपायुक्त धनंजय कुमार साहेब या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे या व्यासपीठावरती नागरिकांचे स्वागत करण्यात येते. या ठिकाणी टायगर क्रिकेटचे आयकॉन प्लेयर दर्शकदार मंडळी या ठिकाणी त्यांच्या हस्ते श्री धनंजय कुंभार सरांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. मी सरांना विनंती करतो की आपण की सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आपल्यातर्फे स्वीकारावा. फलंदाज होतोय बाद. लाईव्ह प्रेक्षेपणामध्ये या ठिकाणी याची नोंद घेतली जाते. धन्यवाद. अतिशय चांगला थ्रो आणि फलंदाज मात्र माघारी जात आहेत. धावसंख्या 86 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे योगेशजी. नवीन नियमानुसार या ठिकाणी एकत्र केला जाईल. स्ट्राईक राहील अशा शब्दावली या फलंदाजाकडे. आणि हा शेवटचा चेंडू. आणि हा अशा पद्धतीने नवीन नियम आहे. या नियमानुसार सर्वाधिक धाव आहे या ठिकाणी. शेवटचा चेंडू आहे. आणि या ठिकाणी 89 हे टार्गेट सेट केलंय आपल्या संघासाठी. संघर्ष शोधलेला आहे. या स्लोगनचा विचार आपल्याला करावा लागेल. आमच्या धोरणमध्ये बाहेर आहे जोमाने रनाचा पाऊस आहे. 88 रन झाले. कुठलाही रन दिलेला नाही. एकोणनव्वद जिंकायला 89 धावा.
सर्व ज्यांचं काही वेळापूर्वी आगमन झालंय ते आनंद घेतात या स्पर्धेचा. आमचे अवधूत सर असतील, सूरज मुळेक सर असतील, धनंजय कुंभार सर असतील, त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. मेगा फायनलचा थरार आहे. आपण पाहतोय 4:29 मिनिटं गड्यामध्ये होत आहेत आणि 89 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता जीएसटी टायगर्स उतरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. तब्बल 10 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. चला, लहान मुलं जी मैदानामध्ये खेळतायत, चला त्यांनी कृपया बाहेर यायचंय. त्यांच्या पालकांना विनंती आहे खास करून. अनिरुद्ध कावीकर सर, आपल्या पाल्याला आपण बाहेर घ्या. अमोल राठोड सर, आपल्याला विनंती आहे. कारण बऱ्याच आपण पाहिलं तर अधिकाऱ्यांची आज लहान मुलं पाल्य आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांची उपस्थिती लाभली. वाघिवलीचं हे सुंदर क्रीडांगण आणि नक्कीच आपण पाहिलं तर सगळ्यांचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. खास करून आमचे पंच असतील, पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय ते जीवन गावण सर, महेश शिगवण सर, दर्शन भोईर सर, जयेंद्र सर असतील, आमचे गुणलेखक आदित्यजी सावंत, आमचे प्रेक्षक यूट्यूब वाहिनी ज्यामध्ये आपण अविनाश, विघ्नेश मडवी, सोहेल नाईक, रोनक तांडेल आणि यश जे सध्या मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर आमचे डीजे हर्ष, डीजे नितेश, केपी साऊंड्स नांदगाव, त्याचबरोबर आपण महेशजी गावण, आमचे संपूर्ण वाघिवलीचे ग्रामस्थ मंडळ ज्यांनी संपूर्ण 3 दिवस चहा, नाश्ता, जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली, त्या सर्वांचा आभार व्यक्त करूया. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अभिजित कुलकर्णी आणि त्याच्या समवेत अविनाश पुरी यांना आपण पाहतोय मैदानाच्या आत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. एका बाजूला आपण हॉलिडे स्ट्राईक हंटर्सला पाहतोय. हॉलिडे क्रिकेट क्लबचा हा एक संघ आहे ज्याने फायनलमध्ये बाजी मारली. दुसऱ्या बाजूला जीएसटी टायगर क्रिकेट क्लबचा जीएसटी टायगर हा संघ. एका बाजूला तुषार कांबळे आहेत, एका बाजूला आपण पाहिलं तर शिवानंद बिरादर सर आहेत, दुसऱ्या बाजूला अशोक भाईगुडे असतील, अभिजित कुलकर्णी असतील. हो, पहिला चेंडू आपण पाहतोय प्रचंड उसळी घेणार अविनाश सहारे आपण पाहतोय. खरं तर योगेश सर, कधी कधी आपण पाहिलं बऱ्याच सामन्यांमध्ये की तुषार सरांनी खरं तर षटकाची सुरुवात केली होती, इनिंगची सुरुवात केली होती, मात्र यावेळेस अविनाश सहारे यांना मात्र जबाबदारी दिली. पहिला चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, चांगला पंच केलाय, बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित कुलकर्णीने केलंय सुरुवात या इनिंगला चौकाराने. पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय. अविनाश पुरी यांनी बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे आणि त्यांच्याही बॅट मधून आपण पाहतो एक दमदार चौकार. पद्धतीने अविनाश पुरी यांनी हा खरं तर चौकार केसला स्क्वेअर लेगला. एका बाजूने आपण अविनाश, एका बाजूने अभिजित कुलकर्णी यांना पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 9च्या घरामध्ये. 44 बॉल आणि आता 80 रनची गरज असणार आहे. पुढचा चेंडू खोलात टाकलेला चेंडू होता, मात्र फुलटॉस घेतले, बॉलला नजाकत पाहायला मिळाली. फक्त टायमिंगचा खेळ. अविनाश पुरी यांच्या बॅटमधनं हा सलगचा दुसरा चौकार. या ओव्हरमध्ये त्यांना बराच मार पडलाय, 3 चौकार आलेत, मात्र शेवटच्या बॉलवर ते विकेटने चांगला शेवट करू शकतात. या ओव्हरचा प्रयत्न करावे लागतील.
आणि बॉल हवे ते बघूया, उंच चाललाय, नो मॅन्स लँड, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल सीमा पार, वन बाउन्स करत चाललाय, प्रेक्षक शानश करतायत, पुष्टी करतायत आणि अजून एक चौकार. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 17 बिनबाद. राजा सुरुवात आपण पाहतोय, आक्रमक सुरुवात केली आहे आणि खरं तर आता गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने या दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता दर्शवली आहे, इथे विकेट जेवढ्या लवकर काढली जाईल तेव्हा मात्र इथे कमबॅक केलं जाऊ शकतं. नहीं ना पहचाने. थोडासा वेळ घेतला, चेंडूला येऊ दिला, वेट अँड वॉच आणि त्यानंतर आक्रमण केलंय अभिजित कुलकर्णी यांनी. षटकार, धावसंख्या 23 रन्स विदाउट लॉस. हो, यावेळेस बघा चांगला चेंडू होता. ही लाईन टाकावी लागेल शिवानंद बिरादर यांना. खरं तर गेल्या सामन्यामध्ये एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स त्यांनी खरं तर हॉलिडे किंगच्या विरुद्ध पटकावलं होतं. ती लाईन लेंथ आता कुठे आवश्यक आहे सर? नक्कीच सर, या अगोदरच्या सामन्यामध्ये दोल झेन त्यांनी लॉंग ऑफ मध्ये टिपले होते मोरे सरांनी आणि त्यांच्याकडे चेंडू झाला तर म्हणजे सुटण्याची संधी नाहीये. 2 चेंडू सलग डॉट आलेत. आता थोडंसं प्रेशर बिल्डअप केलं जाते. यावेळेस बघा पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा मोरे सरांकडे क्विक सिंगल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तो यष्ट्या काही मोरे सरांना बेतता आले नाहीये. थोडीशी इजा अभिजित कुलकर्णी यांना जाणवते झालेली, मात्र ही सिंगल मात्र पूर्ण होते. 2 चेंडू आपण पाहिलं तर डॉट आले. पहिल्या चेंडूवर चौकार षटकार आला, त्यानंतर आता ही सिंगल आली. म्हणजे थोडंसं 50-50 राहिलंय षटक असं आपण म्हणू शकतो. धावफलक 24 आहे. अजून 38 बॉल आणि 65 रनची आता गरज आहे. इसका सुनने मेरिटवर हा फटका टोलवला. खरं तर खोला टाकलेला चेंडू होता. यॉर्कर लाईनचा फक्त दिशा दिली, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. 28 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस बघा मागच्या पायावर जोर दिलाय, बॉडीवेट ट्रान्सफर करून लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला टोलवले अविनाश पुरी यांनी. सिंगल काढली, स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली. 2 षटकं संपलीत. बिनबाद 29 धावा धावफलकावर आहेत. आता 36 चेंडू आणि 60 रनची गरज आहे. म्हणजे प्रति षटक योगेश सर 10 ची सरासरी आवश्यक आहे आता.
नाही करावं लागेल सर. इथे एखादी विकेट आली तर हॉलिडे हंटर्सचं एक आपण पाहतोय ऊर्जा त्यांना मिळेल, एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये येईल, कारण तो आत्मविश्वास वाढेल. ती विकेट इथे येणं गरजेचं आहे. मग ते अविनाश पुरी यांची उद्या किंवा अभिजित कुलकर्णीची उद्या विकेट लवकरात लवकर काढली पाहिजे त्यांनी, अन्यथा हे दोन फलंदाज ऑलरेडी सेट झालेले आहेत आणि त्यांनी मात्र अधिक काळ इथे व्यतीत केला तर मात्र फटके तुम्हाला पण नक्कीच पाहायला मिळतील. पहिला चेंडू बघा, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस केलाय सर. दोन्ही फलंदाज जे वेगवान चेंडू आहेत त्याला उत्तम पद्धतीने टोलवतात, त्यामुळे असे चेंडू त्यांना थोडंसं विचार करायला भाग पाडतील असं दिसतंय. आणि तो पहिला चेंडू टाकलाय कल्पक बुद्धिमत्ता चातुर्य क्षमता असलेले गोलंदाज तुषार कांबळे यांनी. पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस बघा ऑन साईडला फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेट. महत्वाची विकेट सर. विकेटची आपण चर्चा करत होतो की विकेट पाहिजे आणि ती विकेट तुषार सरांनी प्राप्त करून दिली. जाधव सरांनी झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागलाय तो जीएसटी टायगर टीमला. धावसंख्येवर पहिला धक्का लागला आणि बघा पारितोषिक आले फलंदाजांसाठी. प्रत्येक षटकाराला बिरुदेव गलांडे सरांकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कोणत्याही प्रत्येक बॅटरसाठी इथे. बघा त्या लहान मुलांना आवरा जरा, चेंडू मध्ये मध्ये टाकतायत ते. यावेळेस बघा बॅकफुटवरनं बॉलला टोलवलंय, तितकीशी ताकद नव्हती आणि बॉल मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जाधव सरांकडे चाललाय. एक सिंगल मिळते. तो चेंडूच त्यांना देऊ नका लहान मुलांना जरा थोडा वेळ, कारण फायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना आहे. नक्कीच आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर पॉइंट पासून लॉंग ऑफ कोणताही खेळाडू 38 मध्ये नाहीये. सरळ 2 सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक आहे, त्याचा फायदा त्याने उचललाय. ओहो, इथे बघा चांगला चेंडू पाहायला मिळतोय सर. थोडासा उसळी घेतली, हाईट चांगली आहे तुषार कांबळे यांची, हायम ऍक्शन आहे, खांद्याचा चांगला वापर केलाय, म्हणजे चेंडू गुडलेन्स पारवर जेव्हा जेव्हा हिट करतोय थोडीशी उसळी घेतोय आणि फलंदाजाच्या अगदी छातीच्या जवळून चेसलाईनचे चेंडू खरं तर मारणं खूप कठीण असतं आणि त्यात अभिजित कुलकर्णी यांची उंची पाहता, हाईट पाहता ते चेंडू त्यांना त्रासदायक ठरतात आणि तेच आता घडलंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस बघा पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू डीप कव्हरच्या दिशेने. सिंगलच मिळणार आणि स्ट्राईक अभिजित स्वतःकडे ठेवणार आहेत. 3 षटकं संपली, धावफलकावर 33 धावा, 1 गडी बाद. आता सर 30 मध्ये 56 रनची गरज आहे. चांगलं षटक हाताळलं आपण म्हणू शकतो तुषार सरांनी. नक्कीच तो मैदानामध्ये उद्या तोपर्यंत हॉलिडे हंटर्सच्या थोड्याशा चिंता वाढलेल्या असतील. त्याची विकेट इथे नक्कीच प्राइज विकेट असणार आहे. तो जर लवकर बाद झाला, तो जर मैदानामधून बाहेर गेला तर दबाव टाकला जाऊ शकतो. मात्र त्याची फलंदाजी आत्ताच्या या फायनल मॅच मध्ये पाहता या अगोदरच्या 4 मॅचेसमध्ये त्याने केलेली फलंदाजी इथे थोडा त्याचा संयम दिसतोय, थोडा पेशन्स दिसतोय. ज्या पद्धतीने त्याने ते कव्हर पॉइंटला हलक्या हाताने ढकललेले चेंडू असतील, जिथे सिंगल डबल काढली, म्हणजे फायनलमध्ये आता त्याला थोडीशी संयमी खेळी अपेक्षित आहे, कारण इतर फलंदाज जर रिस्क घेऊ शकतात तर त्याने शेवटपर्यंत थांबणं गरजेचं. दुसऱ्या बाजूला आपण विचार करता तुषार सर थोडे लेट आले. पहिल्यांदा पहिल्या 2 षटकामध्ये कधी कधी गोलंदाजी करतात, मात्र यावेळेस 3ऱ्या षटकामध्ये त्यांनी जबाबदारी घेतली, 4 धावा दिल्या. हे जर त्याने सुरुवातीला केलं असतं कदाचित अजून धावा कमी असले, मात्र हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे, अजूनही सामना बॅलन्स आहे, कारण 4 धावा फक्त त्या षटकामध्ये आल्यात. त्यामुळे 30 चेंडू 56 धावा आणि शिवानंद बिरादर यांचं हे षटक महत्वाचं आहे. मगाशी थोडेसे खर्चिक ठरलेत, हरकत नाही, क्रिकेट आहे, चांगलं कमबॅक करता येऊ शकतं. कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं आणि ते कमबॅक त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. पहिला बॉल, कमी गतीचा बॉल हवेत. ओ, बालाजी कोकणेपेक्षा थोडासा दूर राहिला चेंडू. डीप पॉइंटच्या दिशेने जोपर्यंत बॅकअप येतोय तोपर्यंत 2 धावा. काही काळ हवेत होता सर, टायगर संघाने थोडासा श्वास रोखला होता यावेळी.
सर अपील फक्त तुषार सरांनी आणि गोलंदाजांनी केली, इतर कोणत्याही क्षेत्ररक्षकाने अपील केली नाही. म्हणजे चेंडू लागला नव्हता हे त्यांना माहिती होतं. डॉट चेंडू नक्कीच आलाय. आता 28 मध्ये आपण पाहिलं 54 रनची गरज आहे. शिवानंद बिरादर पुढचा चेंडू घेऊन अभिजित यांच्यासाठी. हो पुन्हा एकदा गॅप मध्ये काय पंच केलाय फ्रंट फुटवर येऊन. नो चान्स फॉर द फिल्डर. क्रॅकिंग ड्राईव्ह चौकार. पुढचा चेंडू धाव संख्या मात्र 39 स्थगित 5 चेंडूवर फलंदाज आक्रमक करत दुसऱ्या चेंडूवर नक्कीच हेच महत्वाचं आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट मगाशी आपण उल्लेख केला त्या पद्धतीने हा सध्या सामना रंगतोय. आमचे प्रेक्षक युट्यूब वाहिनीवर देखील शेकडो प्रेक्षक जॉईन झालेत आपल्या या स्पर्धेसाठी. फायनलचा सामना आहे. पुढचा चेंडू यावेळेस बघा चांगला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. आपण पाहतो पुन्हा एकदा जाधव सर बॉलवर जात असताना एक सिंगल मिळते. सध्या आपण पाहतोय 1 धाव मिळते. 40 धावा सर धावफलकावर होत आहेत. शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. नक्कीच पहिला चेंडू कमी गतीचा बॉल उडवलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. वेट अँड वॉच अँड डेथ अटॅक. 1 बाउन्स चौकार. बघा बिरुदेव गलांडे सरांकडून प्रत्येक षटकाराला 2000, बिरुदेव गलांडे सरांकडून
प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकाराला 2000. 23 बॉल 44 ची गरज आहे. आता चौकार आला खरं तर विक्रम मोरे यांच्या चेंडूवर. थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा योगेश यांनी वेळ घेतला आणि त्यानंतर मात्र या बॉलला पाठवलंय. विक्रम मोरे यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे. तो अनुभव आता इथे सगळ्यात जास्त वापरणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. हो इथे बघा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती, इथे खराब फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. मात्र चांगला स्टॉप, त्यानंतर बॅकअपचा लेग बायचा इशारा पंच कळवतात आणि इथे मात्र एक सिंगल मिळते. धावफलक 46. खरं तर हेच एक षटक असू शकतं विक्रम मोरे यांचं, कारण पहिल्यांदा ते गोलंदाजीसाठी आले या मॅचमध्ये. कारण बघा लीग मॅचेसमध्ये तुम्ही खेळता आणि जेव्हा नॉकआउटमध्ये खेळता, खास करून फायनलमध्ये, ते प्रेशर वेगळं असतं. ते प्रेशर दोन्ही बाजूला आहे. आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर देखील आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमवर देखील आहे. पुढचा चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी बघा, सुंदररित्या ड्राईव्ह केलाय, सन्मान दिला, मात्र खाली नाही जाऊन दिले. एक फक्त धाव काढली. धावफलक हलतं राहणं खूप गरजेचं आहे सर. नक्कीच इनिंग बिल्ड केली जाते. मात्र दुसऱ्या बाजूला त्याच दरम्यान विक्रम मोरे यांनी एक चांगला डॉट चेंडू हाताळला. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 5 आणि त्याचबरोबर एक लेग बायची देखील एक एक्स्ट्रा त्यांनी खर्च केली आहे. 20 मध्ये आता 42 रनची गरज आहे. यानंतरचं षटक देखील निर्णायक असणार आहे. यावेळेस बघा शफल झाले, बॉलला पाठवलंय, पूल मारत असताना सरळ व्यासपीठावर आणि महत्वाचा षटकार योगेश पवार यांचा पॉवर दाखवणारा आलाय. बाप्पा गजानना नक्कीच. आणि जो बघा रन रेट हवा होता मगाशी आपण पाहिलं तर 24 मध्ये 48, म्हणजे प्रति षटक 12 पाहिजे होते आणि त्या 12 रन आपण पाहतोय त्या षटकामध्ये आल्यात 5व्या. आता 18-36 असं समीकरण आहे. विक्रम मोरे यांनी नक्कीच काही चांगले चेंडू हाताळले, मात्र 12 धावा देखील खर्च केल्या, ज्यामध्ये जो एक नेत्रदीपक षटकार योगेश पवार यांचा पाहिला आपण अगदी आपल्या व्यासपीठाला स्क्वेअर लेगच्या दिशेने, तो हायलाईट राहिला. आता इथे तुषार सरांचं षटक निर्णायक असणार आहे. 18 बॉल 36 ची गरज असताना या षटकामध्ये जर एखाद दुसरी विकेट आली तर मात्र या मॅच मध्ये जास्त पकड मजबूत करेल तो हॉलिडे हंटर संघ, आणि ते हंट करावं लागेल, ती शिकार करावी लागेल ते तुषार कांबळे यांना. यावेळेस बघा चांगला चेंडू, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, बघा टेट फॉर टॅट आहे. जशाच तसं प्रत्युत्तर दोन्ही बाजूने सुरू आहे, कारण आता हा मेगा फायनलचा सामना आहे. जसा डॉट चेंडू आला, टाळ्यांचा गजर हॉलिडेच्या डगआउट मधनं आला, जसा षटकार चौकार येतोय, ज्येष्ठचं डगआउट मात्र प्रफुल्लित होत आहे.
61च्या घरामध्ये सर. आणि हेच महत्वाचं आहे. मगाशी आपण पाहिलं की पॉईंट पासून लॉंग ऑफ पर्यंत 38 मध्ये नाहीये कोणता फिल्डर. त्याचा फायदा अभिजित कुलकर्णी एकदा नाही या अगोदर देखील उचललाय आणि या 2 धावा अगदी चपळाईनं पूर्ण केल्या. 15-28 समीकरण आहे आता. 15 चेंडू 28 धावांचं आता समीकरण आहे. स्टेप आउट झाले, समोर उडवलाय चेंडू, वाईडिश लॉंग ऑफला. जजमेंट चुकलंय, घाई केली क्षेत्ररक्षकाने आणि त्याच्या डोक्यावर चेंडू पसार, चौकार. नक्कीच आपण तीच चर्चा करते. त्याची विकेट इथे जर प्राप्त केली तर कदाचित सामन्याला टर्न केलं जाऊ शकतं. चला, अविनाश सहारे आणि हंटर्स जाधव सर, थोडं आपण मॅचला स्पीडअप करूया. मॅचचा रिदम तुटता कामा नये, कारण मॅच आता अगदी रंगतदार अवस्थेमध्ये, जसा फायनलचा सामना पाहिजे तसा फायनलचा सामना होतोय. अजिबात एकतर्फी नाहीये, कुठे झुकले नाहीये. सामना अजूनही 50-50 बॅलन्स आहे. नक्कीच चांगली खेळी. चला, तुषार कांबळे रणनीती आखतायत, मात्र थोडी घाई करा. 12 बॉल 23. अविनाश सहारे यांचं निर्णायक षटक, पहिला चेंडू. हो, फलंदाज आपण पाहतोय रेडी नाहीयेत. अभिजित कुलकर्णी, संयमी खेळी, पेशन्स असलेली खेळी आपण पाहतोय. आक्रमण, मध्ये मध्ये सिंगल डबल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला चेंडू या षटकातील. यावेळेस बघा, इनफिल्डच्या बंद खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे येते, क्षेत्ररक्षक नाही पोहोचले. बालाजी कोकणे आपण पाहतोय डीप पॉइंटला आहेत, मात्र बऱ्याच वेळ चेंडू हवेत होता आणि 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी आपण पाहतोय सध्या त्यांच्याकडे होता. 11 चेंडू 21 धावा. सर, चान्सेस क्रिएट करावे लागतील, विकेटसाठी जावं लागेल. रन्स वाचवण्यासाठी आता तेवढे रन्स नाहीये, कारण फलंदाज सेट आहेत, ते कसे फटके मारू शकतात. विकेट काढणं एकमेव पर्याय. हे बघ,
तीच आपण चर्चा करतोय. गोलंदाजाने चान्स क्रिएट केलाय, क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. फटक्यामध्ये तितकं टायमिंग नव्हतं, ताकद नव्हती, कारण कव्हरला मारायचं म्हणजे भरपूर ताकद तुम्हाला लावावी लागते. ती ताकद नव्हती. झेल आता नेसटला 2 धावा मिळाल्या. 10 बॉल 19 असं समीकरण आहे आता. यावेळेस बघा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, कनेक्ट नाही करता आलाय. अभिजितचं कौतुक करावं, त्याने लाईन ओळखली, त्याने चेंडूला सोडून दिला आणि तो करत त्याचा जो निर्णय होता तो सार्थकी लागलाय, वाईड आलाय. 9 बॉल 18 ची गरज आहे आता. सामना अजूनही बॅलन्स आहे. पुढचा चेंडू स्टेप आउट झाले, टॅप केले, पुढे सरसावून लॉंगांच्या दिशेने चेंडू झालाय आणि 1 धाव मिळणार फक्त. बऱ्याच कालावधीनंतर आता योगेश पवार स्ट्राईक वरतील. योगेश पवार 8 बॉल 12 वर खेळतायत. अभिजित कुलकर्णी 25 चेंडू 41 वर खेळतायत. 8 चेंडू 17 ची गरज आहे सर. नक्कीच नक्कीच, कारण सामना अजून कुठल्याही संघाच्या बाजूने झुकलेला नाहीये. आपण तीच चर्चा करतो की बॅलन्स आहे. कोणता संघ बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल. 8-17. हो चांगला चेंडू, मात्र पंच सांगताय दिशा करावे. आपल्यापेक्षा पंच तर जास्त जाणतात. आपण क्रॉस उभे आहोत, व्यासपीठ थोडंसं क्रॉस आहे, मात्र पंचाने सांगितले वाईड आहे. 2 वाईड बॉल टाकलेत या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर अविनाश सहार यांनी त्या 2 अतिरिक्त धावा महागात पडू शकतात. 8-16. 8 चेंडू 16 ची गरज. वन्स अगेन पंच आमच्याकडे वळत असताना पाहायला मिळतील. वन्स अगेन व्हाईट बॉल. मात्र या वाईड सर कंट्रोल ठेवावे लागतील ना. फायनलचा सामना आपण खेळतोय. आता हा चेंडूची लाईन चांगली आपण पाहतोय. हीच लाईन टाकायची होती मगाशी, मात्र तिथे कुठेतरी दिशा भरकटली होती गोलंदाज अविनाश यांनी. 7 चेंडू 15 ची गरज आहे सर. इथे एखादा जर मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये जो गोलंदाज येईल त्याच्यावर दबाव असेल. मात्र इथे जर विकेट आली किंवा जर डॉट बॉल आला तर मात्र फलंदाजावर दडपण जास्त राहील शेवटच्या षटकामध्ये. लास्ट बॉल. तेरी सफाई में हाय जावा, नैना नचीले जो आगे तो छीने दिया
सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हॉलिडे की टायगर्स पहिला चेंडू 6-14. पहिला चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग बिरादर यांची. एकच रन मिळणार. योगेश सर पहिले 3 चेंडू या सामन्याचं कदाचित दिशा ठरवू शकतात. नक्कीच या आता 2 चेंडूवर जर चांगले चेंडू हाताळले, 2 चेंडू तर नक्कीच जाईल. मात्र इथे जर एखादा फोटका मोठा आला तर मात्र सामना खुला होईल तो जीएसटी टायगर साठी. 5 मध्ये 13. अभिजित कुलकर्णी ऑन स्ट्राइक. ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय. बॉल हवेत आहे आणि बोरे सरांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफला षटकार. यावेळेस कीपरच्या हातात बॉल निसटत असताना आपण पाहतोय 1 रन नक्कीच मिळते. आता बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळते. हा डॉट आला असता जर तुषार यांनी चेंडू पकडला असता तर. आता त्याच्याकडनं ही अक्षम्य चूक झाली आहे. आता 2 चेंडू 6. या चेंडूवर सर आता काय रणनीती असणार राहुल पारधी अभिजित कुलकर्णीची? सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करायची की चान्स घ्यायचा? जर चान्स घेताना विकेट आली तर नवीन बॅट्समन येईल आणि सामना कुठेतरी हातातनं जाण्याचा खरं तर धोका निर्माण होऊ शकतो. दोन चेंडू 6. दोन चेंडू 6 ची गरज. बघा चेंडू टाकताना थोडं शांतता ठेवा. दोन्ही संघांच्या डगआउटला सूचना आहे. कारण गोलंदाजाचं देखील कॉन्सन्ट्रेशन भंग होऊ शकतं आणि फलंदाजाचं देखील. आम्ही शांत बसतोय, आमची काळजी तुम्ही करू नका. फुलटॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरीचा प्रयत्न नाही होते सर. आता 1 बॉल 5 रनची गरज आहे. आणि चेंडू येतोय डॉट. साम्राज्य जिंकत असताना हॉलिडे हंटर संघ ठरलाय जीएसटी चॅम्पियनशिप 2026 पर्व 3 चा विजेता.